सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. अष्टविनायकचे दिलीप जाधव यांच्याशी माझे ऋणानुबंध जवळपास 14-15 वर्षांचे आहेत. दादांबरोबर मी वाडा चिरेबंदी, मग्न तयागाडी नाटक, त्याच्या आधी नांदी, जवळपास 10-11 वर्ष आम्ही वाडा चिरेबंदीचे प्रयोग केले. आणि दादांना मी त्या पूर्ण काळामध्ये दादांना मी सांगतो की मला नवीन नाटक करायचंय, तर त्यांनी काही मला नवीन नाटक दिलं नाही. मधल्या काळात त्यांनी वैभव मागलेला पण नवीन नाटक दिलं, पण मला नाही दिलं. मग मी दादांना असं म्हणलो की दादा ऍक्टिंग आहे, त्यांनी मला डिरेक्शनला तरी एक नाटक द्या, तेही त्यांनी मला दिलं नाही. कारण तरी मला लक्षात आलं की माझं डिरेक्शन आणि ऍक्टिंग त्यांना आवडत नसावी. मग मी त्यांना म्हटलं की दादा मला नाटक प्रोड्यूस करण्यात पण इंटरेस्ट आहे. तर ते म्हणले की थांब, वेळ आली की सांगेन, चांगलं नाटक मला जेव्हा मिळेल तेव्हा मी तुला सांगेन. तर ते मात्र त्यांनी लक्षात ठेवून मला सांगितलं की प्रसाद चांगलं नाटक आलं आणि हे आता आपण दोघं एकत्र करूया. आणि दादांना नाटक आवडलं म्हटल्यानंतर पुढे विचार करायचा प्रश्नच नव्हता. कारण प्रथमेश सारखा नव्या दमाचा तगडा लेखक आणि राजेश सारखा अत्यंत मुरलेला दिग्दर्शक, माझे दोन्ही मित्र, आणि निर्मितीतही काम करणार म्हटल्यानंतर विचार करण्याचा काही प्रश्नच नव्हता. पंचशील या आमच्या कंपनी मार्फत आम्ही लगेच दादांना जॉईन झालो आणि आज इथे तुमच्या समोर पहिली पत्रकार परिषद आपण घेतोय. तर फार सुंदर नाटक आहे. प्रथमेशचं हे पहिलं व्यावसायिक नाटक आणि हास्याच्या तरी निमित्ताने प्रथमेशचा पण म्हणजे प्रथमेश पण खूप चांगला मित्र झाला आणि उत्तम लेखक आहे. तर 5 तारखेला 5 मार्चला शुभारंभ आहे नाटकाचा आणि मला खात्री आहे की महाराष्ट्रातल्या तमाम रसिकांना या आधीची निर्मिती त्याची नाटकं जेवढी आवडली तेवढंच कदाचित जास्तच हे नाटक आवडेल. कारण 35 वर्षानंतर पहिल्यांदा निर्मिती सावंत पुन्हा एकदा एकाच नाटकात 4 भूमिकांमध्ये आपल्याला दिसणार आहे आणि हीच या नाटकाची गंमत आहे. जास्त वेळ घेत नाही, स्वप्नीकडे देतो. नमस्कार सगळ्यांना. प्रसाद खरं तर पंचशीलच्या वतीने बोललाय. मी या निमित्ताने फक्त अष्टविनायक आणि दिलीप दादांचे आभार मानू इच्छितो आमच्या पंचतीर्थ या संस्थेच्या वतीने. कारण दादांचा अनुभव, दादांचं कार्यक्षेत्र, दादांचा कार्यकाळ हे सगळं लक्षात घेता अष्टविनायक नाटकाची निर्मिती करताय म्हणजे त्याच्याबरोबर अनेक गोष्टी अधोरेखित होतात की नाटक चांगलं असेल, संहिता चांगली असेल, बांधलं चांगलं जाईल, वर्क होईल. आणि दादांनी हे नाटक करायला आम्हाला त्यांच्याबरोबर येऊ दिलं, यासाठी दादा तुमचे मनपूर्वक अभिनंदन आणि आभार आमच्या सगळ्यांच्या वतीने. आणि निर्मिती त्याचे खूप खूप आभार. कारण आमच्यासारख्या ती हो म्हणाली नाटकाला आमच्यावर काम करायला. मग मी आणि निर्मितीताई, प्रसाद निर्मितीताई आमच्या सगळ्यांचे घरचे संबंध आहेत, त्यामुळे आम्ही ताईच म्हणतो सगळे तिला, आपण सगळेच तिला ताई म्हणतो. आणि ती ताईच्या अधिकाराने आमच्याशी वागते पण तरीही ती सुपरस्टार आहे आणि ती मला असं वाटतं की कॉमेडी क्वीन आहे. आणि इतक्या वर्षानंतर ती सातत्याने नाटक करते. इतक्या वर्षानंतर एक आगळं वेगळं नाटक ती घेऊन आपल्या सगळ्यांच्या भेटीला येते आणि त्या नाटकात अष्टविनायक सारख्या बॅनर बरोबर आम्हाला जोडलं जाण्याची संधी मिळाली. निर्मिती सावंत काम करत असलेलं नाटक आम्ही त्याची निर्मिती करतोय, हा आनंद आमच्या वाट्यात आला. याबद्दल पंचशीलच्या वतीने मी तुमच्या दोघांचे जाहीर आभार मानतो. राजेश सारखा दिग्दर्शक, प्रथमेश सारखा लेखक आणि इतकी सुंदर कलाकारांची फळी. मला असं वाटतं हळूहळू आता सगळ्यांची तुम्ही वन कराल, तुमच्या लक्षात येईल नाटकाची गोष्ट, नाटकाची गंमत या सगळ्यात एक काहीतरी वेगळं पण आहे. आणि आता त्याबद्दल प्रत्येक जण बोलेलच, पण निर्माता म्हणून अत्यंत आनंदाचा आणि अत्यंत समाधानाचा क्षण आहे आमच्या सगळ्यांसाठी. खरं तर खूप असं बोलतोय की सगळं करून झालंय असं नाहीये. आता तर खरं प्रवास सुरू होतोय. 5 तारखेपासून नाटकाचे प्रयोग आहेत महाराष्ट्रभर, महाराष्ट्राच्या बाहेर जोरात प्रयोग होणार आहेत. निर्मितीताई आणि अष्टविनायक नाटक करतात तेव्हा महिन्याला किती प्रयोग होतात हे मी वेगळं सांगायची गरज नाही. त्या जोमाने हेही नाटक होईल अशी आम्हाला सगळ्यांना खात्री आहे. आणि नाटक रसिक प्रेक्षकांना मनापासून आवडेल यासाठी सगळे प्रयत्न आम्ही सगळे एक टीम म्हणून करतोय आणि ते तुम्हाला आवडतील, ते तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि हे नाटक तुमचं मनोरंजन करेल याबद्दल मला खूप खात्री वाटते. सगळ्या मीडियातल्या मित्रमैत्रिणींचेही या निमित्ताने अष्टविनायक आणि पंचशीलच्या वतीने आम्ही आभार मानू इच्छितो की तुम्ही आज वेळात वेळ काढून आमच्याकडे इथे उपस्थित राहिलात. धन्यवाद. नमस्कार पत्रकार मित्रांनो. मला ऍक्च्युली आठवत नाही की हे मी कितवं नाटक करतोय ते, पण या नाटकाची प्रोसेस गेली 1.5 वर्ष सुरू आहे. म्हणजे मी पहिली गोष्ट जेव्हा मला प्रथमेशने ऐकवली त्याच्यानंतर अनेक वेळा
त्यांनी लिहून आणल्यानंतर अनेक वेळा त्याच्यात बदल करत करत ते आत्ता 2 महिन्यापूर्वी त्याचं फायनल स्क्रिप्ट झालं. आणि मग थोडासा प्रश्न होता की विनोदी नाटक आहे. प्रसाद आता म्हणाला की मला दिग्दर्शनासाठी त्याने नाटक दिलं नाही, पण मी प्रसादला नाटक देईन दिग्दर्शनासाठी, फक्त मला संहिता चांगली सापडायला पाहिजे. नक्कीच देईन आणि त्याने काम पण करायला लागेल त्याला. म्हणजे हा शब्द देतोय मी प्रसादला. तर मी वेगवेगळ्या गोष्टी शोधत असतो स्क्रिप्ट वाईज की कुठलं नाटक चालेल, कुठलं नाटक हे सांगू शकत नाही, पण ते वर्क होईल आणि त्याचे 100, 150, 200 प्रयोग मी नक्की करेन असा माझा एक कॉन्फिडन्स जेव्हा मला वाटतो ना, तेव्हाच मी ते नाटक करायला घेतो. ज्या वेळेला प्रथमेशने मला आधी याची गोष्ट सांगितली ना, तेव्हाच कुठेतरी मला थोडंसं इथून आतून मला आलं की अरे नाही, हे नाटक वर्क होईल. म्हणून मग मी त्याला लिहायला सांगितलं. त्याने त्याचे म्हणजे पहिली मीटिंग तर निर्मिती मी आणि ती प्रथमेश आम्ही तिघांनी याच थिएटरमध्ये केली होती. तिथून आमचा प्रवास सगळा सुरू झाला या नाटकाच्या संदर्भातला. आणि मग हळूहळू एक एक गोष्ट पुढे सरकत गेली. निर्मिती काही सूचना करत होती, आम्हालाही काही पटत नव्हतं, ते प्रथमेशला सांगितलं आणि प्रथमेशने ते कुठलाही कंटाळा न करता ते स्क्रिप्ट छानपैकी बांधलं. आणि त्याच्या पुढचा प्रश्न राहिला दिग्दर्शनाचा. तर ते दिग्दर्शन मी राजेश देशपांडे माझी 3-4 नाटकं याच्यापूर्वी केली होती, बऱ्याच कालावधीमध्ये लोटला. तर मी म्हटलं हे विनोदी वादाचं नाटक आहे आणि हे राजेश छान बसवेल असं एक डोक्यात होतं. त्याच्यामुळे मी राजेशला अप्रोच झालं. आपलं नेपथ्य आमचे नेहमीचे नेपथ्यकार प्रदीप मुळे यांनी बनवलेलं आहे. सगळे कॉस्ट्युम डिझायनर पौर्णिमा ओक आहे. याचं म्युझिक अजित परब करतोय. याच्यातली गाणी क्षितिज पटवर्धनने लिहिलेली. अशी चांगली टीम घेऊन एक चांगलं नाटक आम्ही रंगभूमीवर आणतोय. आणि अजून माझ्या जाहिराती 2च आल्यात पेपरला. आता 28 पासून पूर्ण जाहिराती सुरू होतील. पण आतापर्यंत मला कमीत कमी 10 ठिकाणावर तरी इन्क्वायरी आहे प्रयोगाची. मी अजून कोणाला प्रॉमिस नाही केलंय की मी प्रयोग करेनच तुमच्याकडे येऊन म्हणून. पण जसं जसं नाटक येईल, त्याचे प्रयोग होतील, तसं तसं ते पुढे सरकत जाईल. आणि ह्याचा आवाका मला दिसतोय की हे 100-200 प्रयोगात थांबणारं नाटक नाहीये असं मला वाटतं. ते वर्षभरात किमान माझ्या मते 400 प्रयोग तरी वर्षभरात होण्याची माझी अपेक्षा आहे. धन्यवाद. खरं तर मी कमी बोललं पाहिजे, कारण जे बोलायचं होतं लिहायचं होतं लिहून झालं ऑलरेडी. ते 5 मार्च पासून तुमच्या भेटीला येणार आहे. पण मला हे सांगायचं आहे, आपण म्हणतो ना पहिलं नेहमी स्पेशल असतं. सो हे माझं पहिलं कमर्शियल नाटक आहे जे मी लिहिलंय. आणि ते एवढं सगळं जुळून आलंय की अष्टविनायक, पंचशील, प्रसाद ओक सर, स्वप्नील जोशी, राजेश सर जे डिरेक्ट करतायत, प्रदीप मुळेंचं नेपथ्य आहे, अजित परब यांचं पार्श्वसंगीत आहे. आणि या सगळ्यांबरोबरच मध्यवर्ती भूमिकेत निर्मिती सावंत, म्हणजे आपण निर्मिती ताई ज्यांना म्हणतो. आता हे एवढं सगळं जुळून आलंय, ह्याच्यापेक्षा स्पेशल माझ्यासाठी काय असणार आहे? म्हणजे ह्याच्या पुढे मी कितीही नाटकं लिहिन, सिनेमे लिहिन, पण पहिलं स्पेशल असतं ते माझ्यासाठी खरंच खूप स्पेशल झालंय या सगळ्या निमित्ताने. आणि सांगायचा मुद्दा असा नाटकाबद्दलचा, तर लाडकी विहीन योजना ह्या नावातच नाटक आहे. म्हणजे 2 विहिणींची गोष्ट ही, आणि त्यातली लाडकी विहीन म्हणजे जी योजना, हे निर्मितांचं कॅरेक्टर आहे. आणि त्या दोघींच्या भोवती फिरणारं हे नाटक आहे. हे नाटक तुम्हाला ह्युमर देऊन जाणारच आहे, पण एक खूप चांगला संदेश देईल जो तुम्हाला खूप आवडेल. आणि फॅमिली, मित्रमैत्रिणी, आपले जे ग्रुप सर्कल असतात, तुमची कुटुंब, तुमच्याशी कनेक्टेड कुटुंब यांनी बघावं असं हे नाटक आहे. सो 5 तारखेपासून हे नाटक नाट्यगृहात येतंय, तर नक्की बघा आणि असेच आशीर्वाद आमच्या पाठीशी असू द्या. धन्यवाद. नमस्कार सर्वांना. लाडकी विहीण योजना हे नाव ऐकल्या बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की शासनाच्या योजनेसंबंधी वगैरे काही आहे का. तर तो पहिल्यांदा गैरसमज दूर करतो की तसं अजिबात काही नाहीये. आमची टॅगलाईनच आम्ही ठरवलेली आहे की शासनाची नाही, ही सावंतांची आहे योजना. हसवण्यासाठी येत आहे मराठी रसिक जना. आणि बाकी इथे बऱ्याच वर्षांनी मी माझ्या घरी आल्यासारखं वाटलं, कारण निर्मितीताई आणि दिलीपदादाबरोबर काम करून श्रीबाई समर्थ नंतर बरीच वर्ष लोटली. मधल्या काळात निर्मितीताई खूप सिनेमांमध्ये व्यग्र असल्यामुळे
तर वाटच बघत होतो कधी संधी मिळते, आणि त्याच्याबरोबर स्वप्नील, प्रसाद, मंजिरी, आणि म्हणजे ही एका दिग्दर्शकासाठी यासारखी सपोर्ट सिस्टीम म्हणजे भाग्यवान आहे मी. इथे मला दिग्दर्शकाला फक्त क्रिएटिव्ह कामाव्यतिरिक्त दुसरं काही टेन्शन नाहीये. अशी सपोर्ट सिस्टीम मिळाली तर खूप चांगली कामं घडतील, सगळ्यांच्याच बाबतीत असं व्हावं. आणि मी खरंच प्रथमेशचं कौतुक करेन, कारण त्याचं पहिलं नाटक आहे, त्याचे पेशन्स. म्हणजे मी ह्या प्रोसेसमध्ये थोडा उशिरा जॉईन झालो, पण साधारण मला वाटतं 7-8 महिने तरी तो लिहितोय. आणि किती ड्राफ्ट झाले? 100. 7-8 ड्राफ्ट झाले. आणि अजूनही म्हणजे मी निर्मिती त्यांचं एक वैशिष्ट्य सांगतो की त्या संहितेच्या बाबतीत, स्क्रिप्टच्या बाबतीत प्रचंड काटेकोर असतात. मग त्यांना ते एक शब्द सुद्धा त्यांना खटकला तर तो बदलायला लावतात. हे काय 1000 प्रश्न विचारतात. आणि यावेळेला प्रथमेश अधूनमधून येतो, पण प्रथमेशच्या वतीने मला पण सामोरं जावं लागतं त्यांच्या बॉलिंगला. पण नंतर एकदा स्क्रिप्ट फायनल झालं की त्यातला एक शब्दही त्या स्वतः बदलत नाही, दुसऱ्याला बदलू देत नाही. आणि अशा प्रकारचे कलावंत आजच्या काळात मला वाटतं खूप कमी आहेत, जे स्क्रिप्टचा अभ्यास करून. काय होतं ना, विनोदी म्हटल्यानंतर आपण खूप ग्राह्य गृहीत जातो, विनोदी आहे, होत आहे. तसं नाही, विनोदी करणंच कठीण आहे जास्त. आणि त्यासाठीच जेव्हा मॅड कॉमेडी असतं त्याला जास्त लॉजिक लागतं. आणि हे नाटक प्रचंड मॅड कॉमेडी आहे. म्हणजे मी बसवलंय नाटक, मी रोज 4-4, 5-5 तालमी बघतो, तरी शेवटच्या तालमीला पण तेवढाच असतो बघताना. ही गंमत आहे या नाटकाची. आणि ऑफकोर्स म्हणजे आमची पत्रकार परिषद आहे म्हणून आमची स्तुती करतोय असं नाही, हे सत्य आहे, ते सांगतोय. धन्यवाद. नमस्कार. हे उगाचच आहे. मला खरं तर पुन्हा जसं राजा म्हणाला घरी आल्यासारखं वाटतंय. खरं तर मला माहेरी परत आल्यासारखं वाटतंय, अशासाठी की खरंच मी गेल्या 1-1.5 वर्षभर सिनेमांचं शूटिंग करत होते, त्यामुळे मला प्रयोग करणं शक्य नव्हतं. आणि मी नाटक खूप मिस करत होते. मला नाटकाचे प्रयोग, नाटकाचे दौरे हे सगळे आठवत होते. अर्थात नाटक तेव्हा शोध चालूच होता आमचा आणि त्याच्यावर काम चालूच होतं. पण जेव्हा माझ्या या नाटकाच्या रिहर्सल सुरू झाल्या तेव्हा मी निश्वास सोडला की आता मी पुन्हा माझ्या माहेरी आले, आता मी धुडगूस घालायला मोकळी पुन्हा स्टेजवर. खूप मजा येते आम्हाला ह्या रिहर्सल्स करताना, कारण मुळात जो माझा फोटे आहे, जो माझा बाज आहे, तो जो सगळ्या प्रेक्षकांना आवडतो तो कॉमेडी आहे. आणि मला पुन्हा इथे बऱ्याच दिवसांनी कॉमेडी करायला मिळते, त्यामुळे मी खूप खुश आहे. आणि दादांचं आणि अष्टविनायकचं आणि माझं म्हणजे 25 वर्ष झाली आता आम्ही एकत्र काम करतोय. जाऊबाई जोरात पासून आम्ही एकत्र आहोत, ते आस्तागायत आम्ही एकत्र आहोत. एक मला सांगायला खूप आवडेल की मी जाऊबाई जोरात पासून आतापर्यंत दुसरं कुठल्याही संस्थेकडे काम केलेलं नाही, फक्त अष्टविनायककडे काम केलेलं आहे. आणि अष्टविनायकनेही मला तेवढंच प्रेम दिले, म्हणूनच मला वाटतं आर्टिस्ट एका ठिकाणी टिकून राहतात. प्रसाद किंवा स्वप्नील त्यांनी जेव्हा अष्टविनायककडे काम केलं तेव्हा त्यांनाही हाच अनुभव आला होता. तर त्या अष्टविनायक बरोबर आता प्रसाद आणि स्वप्नील जोडले गेलेत, हेही मला खूप आवडले. आम्हाला मी जेव्हा स्क्रिप्टचं जे आता राजेश म्हणाला तसं की जेव्हा काही चेंजेस चालू होते, काय अजून करता येईल मजेशीर, काय अजून आपल्याला आणता येईल, तेव्हा आम्हाला या दोघांची खूप मदत झाली. प्रसाद स्वतः कलाकार असल्यामुळे त्याचं एक तिरपाकडं डोकं चालतं कॉमेडीसाठी, त्याचाही या आमच्या स्क्रिप्टला खूप फायदा झाला. म्हणजे तुम्हाला प्रसादच्या स्टाईलची कॉमेडी पण यात बघायला मिळेल, माझ्या स्टाईलची कॉमेडी पण बघायला मिळेल. प्रथमेश जो एक मॅडनेस कोकणातून घेऊन आलाय तो मॅडनेस यात बघायला मिळेल. आणि राजेश देशपांडे सुद्धा कोकणातला आहे, त्यामुळे एक ना एक वेगळी भट्टी जमली या नाटकाच्या निमित्ताने आमची. मी प्रथमेशचं कौतुक कशासाठी करेन, बऱ्याचदा असं होतं, म्हणजे मी याच्या आधी अनुभवलेलं आहे की तरुण मुलं असतात आणि मग त्यांना काही चेंजेस सांगितले की ते भांबावून जातात, त्यांच्या लक्षात येत नाही म्हणजे काय सांगतायत, आपल्याला ते समजून घेतलं पाहिजे. त्या मुलांनी अगदी म्हणजे
ज्याला म्हणतात एकलव्यासारखं, की ओके नाही मला ह्या स्क्रिप्टवर हे काम करायचंय, मला हे करायचंच आहे, ठीक आहे तुम्हाला हे हवंय तर ते मी करून देतो, या पद्धतीने काम केलेलं आहे. आणि माझं नेहमीच म्हणणं आहे की पाया भक्कम असेल, तुमचं स्क्रिप्ट भक्कम असेल तर तुम्ही मोठा डोलारा रचू शकता याच्यावर. या सगळ्या गोष्टींमध्ये ना मी जसं दादांचं डोकं खायचे की अमुक हवंय आपल्याला, तमुक हवंय, यावेळेस मी मंजूला खूप त्रास दिलाय. मंजूला फोन करून रोज माझं अमकं करायचंय, तमकं करायचंय, आणि तिने ज्या पद्धतीने शांत, कुठे गेली ती, हा, ज्या पद्धतीने तिने शांतपणे सगळं माझं ऐकून घेत सगळं केलं ना, मी खरंच मंजू थँक्यू सो मच. कारण या सगळ्या गोष्टी नसतील ना तर शांतपणे आपलं काम करता येत नाही. म्हणजे त्या मी तिच्यावर सोपवायचे आणि मग मी माझं काम करायचे. सगळ्यात महत्वाचं आहे टेक्निकल टीम. काय होतं की आम्ही पंचेस टाकू, आम्ही सगळे स्क्रिप्ट छान बांधून घेऊ, टेक्निकल टीम तेवढीच महत्वाची आहे. आणि चांगली उत्तम टेक्निकल टीम या नाटकाला आम्हाला लाभलेली आहे. एक सेट तुम्हाला इथे दिसतोच आहे, प्रदीप मुळेने, अर्थात प्रदीप बद्दल मी काय बोलणार, तो उत्कृष्ट सेट करतोच, पण इतका सुंदर सुंदर सेट त्याने आम्हाला दिलेला आहे ना आता. आणि पुन्हा एकदा दादांचे आणि मंजू आणि प्रसाद स्वप्नीलचे आभार. जवळपास पहिल्या रिहर्सल पासून आम्हाला हा सेट अवेलेबल करून दिलाय, जे की आज शक्य नसतं की निर्मात्याला ते करणं. खूप गोष्टी आहेत की ज्याने हे नाटक मोठं व्हायला, बांधायला मदत होते. त्यानंतर आत्ता आमची गाणी लिहिलेत क्षितिज पटवर्धन यांनी. आत्ताच्या घडीचा एक ताज्या दमाचा लेखक, दिग्दर्शक आणि गीतकार आहे तो. नाटक म्हणजे पूर्ण नाटक बघून झाल्यानंतर गाणी लिहीन मी, हे पण होत नाही. तुम्ही सांगा आम्ही गाणी लिहून देतो, असं बऱ्याचदा हल्ली होतं. म्हणजे मला ना या तरुण मुलांचं खूप कौतुक वाटतं या गोष्टीसाठी, की सगळं आत्मसात करून घेऊन शिकून ते करतायत. या गोष्टीचं मला खरंच कौतुक वाटतं खूप. आणि अजित परब त्याचं म्युझिक करतोय. मगाशी आम्हाला सगळ्यांना जेव्हा स्टेजवर बोलवलं तेव्हा आम्ही सगळे आर्टिस्ट आलो. आमच्या बरोबर 4 गावकरी सुद्धा आहेत. उभे राहा रे, कुठे आहेत? हा, ते 4 गावकरी सुद्धा आहेत, पण तेही तितकेच महत्वाचे आहेत. तेही तुम्हाला हसवणार आहेत. मला या सगळ्या गोष्टी ना एक पॅकेज म्हणून खूप छान बघायला वाटतात. आणि एक पॅकेज म्हणून लाडकी बहीण योजना हे अत्यंत गोड नाटक आहे. तुम्हाला कॉमेडी हवी असते माझ्याकडून, मी पण खूप सिरियस करून आता जरा वाटलं की नाही कॉमेडीच करावी, जरा लोकांना हसवूया. माझं एक सिरियस फिल्म आली होती आता, तेव्हा मी पत्रकार परिषदेत पण म्हटलं मला नाही आवडत लोकांना रडवायला, मला लोकांना हसवायला आवडतं. सो आता मी पुन्हा माझ्या माहेरी आले आणि मी तुम्हाला हसवायला सज्ज आहे. हा, प्राची पण आहे. म्हणजे सगळीच खरं तर ही मुलं आहेत ना, ही म्हणजे जीव ओतून रिहर्सलला काम करत होते. त्यामुळे आम्ही सगळे आता एकत्र, म्हणजे एकटी निर्मिती सामान काही करू शकणार नाहीये. आम्ही आमच्या सगळ्यांची भट्टी जमले. ती आता भट्टी कशी तापली आहे ती बघायला सगळ्यांनी थिएटरला यायचं आहे. आणि मला खात्री आहे की लोक नक्की येतील या नाटकाला. कारण जेव्हा तुम्हाला काहीतरी डोक्याचा ताण घालवणार स्ट्रेस असतो घरात, ते नको यार, परत जाऊन थिएटरमध्ये कोण स्ट्रेस घेणार. त्यासाठी जेव्हा लोकांना काही हवं असतं ते द्यायला मी इथे तयार आहे. ते मी घेऊन आलेले आहे आणि ते बघायला तुम्ही थिएटरमध्ये या.